नमस्कार, मी सचिन गव्हाणे आपलं स्वागत करतोय या विशेष बातमीपत्रामध्ये। बातमी आहे पुण्यातील उद्याच्या राहुल गांधींच्या छात्रों की गूंज कार्यक्रमाआधी एनएसयूआय आणि अभाविप मध्ये वाद झालेला आहे। कॉलेजमध्ये जास्त फी घेतात असं मला एनएसयूआयनं बोलायला लावल्याचं एका विद्यार्थिनीने म्हटलंय, तर मुलीला धमकावून चुकीची माहिती द्यायला लावल्याचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा आरोप आहे। तर विद्यार्थिनीला अभाविपनं धमकावून माफी मागायला लावली असं एनएसयूआयनं म्हटलंय। तर दुसरीकडे काँग्रेसच्या 200 कार्यकर्त्यांनी मिळून आमच्या 4 कार्यकर्त्यांना मारलं असं देखील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं म्हटलंय। विजय वडेट्टीवारांचं विश्वजित कदम, सतेज पाटील हे ठिय्या आंदोलन देतात। काँग्रेस उद्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेविरोधात तक्रार दाखल करणार आहे। काही जो इन्स्टिट्यूट मध्ये गोंधळ झाला, मुलींना डांबून ठेवण्यात आला, अशा पद्धतीचा मुलगी आहे, तिला डांबून ठेवलं म्हणजे तुम्ही बघा तिच्या मैत्रिणीला, म्हणजे तुम्ही बघा एबीव्हीपी बीजेपी चे संस्कारची मानसिकता किती तुच्छ आहे, किती विकृत आहे की 9 नंतर 6 नंतर मुलींना हॉस्टेलमध्ये कोंडून ठेवतात। राहुलजींच्या विरोधात घाणेरडे शब्द वापरतात, मुलींना कोंडून ठेवतात। हा उद्याचा कार्यक्रम बिघडवण्याचा फक्त त्यांचं षडयंत्र आहे। देवेंद्र फडणवीस घाबरलेत कारण का एवढा चांगला रिस्पॉन्स छात्रों की गूंजसाठी। पुणे विद्यापीठामध्ये सावित्रीबाई फुलेंच्या ज्ञानशिल्पाचं लोकार्पण करण्यात आलं। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या हस्ते ज्ञानशिल्पाचं लोकार्पण करण्यात आलं। आपल्यासोबत वहिनी काय सांगाल? खरं तर लोकार्पण सोहळा पार पडलेला आहे, एकंदरीत अतिशय सुरेख हा लोकार्पण सोहळा नाही, अत्यंत सुरेख हा लोकार्पण सोहळा झालेला आहे। आणि ही शिल्प जी आहेत ती सावित्रीबाई आणि ज्योतिराव फुले यांचं सगळी स्टोरी सांगतायत। राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत सुनेत्रा पवार ह्या पाहणी करताना पाहावयास मिळत आहेत। कॅमेरामन प्रवीण समिती कापरे, टीव्ही 9 मराठी, पुणे। छत्रपती संभाजीनगरमधील 56 भोग थाळी हॉटेलचा परवाना निलंबित करण्यात आला। तपासणीमध्ये ज्वारी बाजरीच्या पिठामध्ये कीटक आढळलेले आहेत। अन्न साठवणूक आणि स्वच्छतेसह अनेक त्रुटी ज्या आहेत त्या गंभीर त्या इथं पाहायला मिळाल्या। ग्राहकांच्या आरोग्याला धोका असल्यानं परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला। सातारा परिसर या ठिकाणी फेमस जे हॉटेल आहे 56 भोग नावाचं रेस्टॉरंट अँड बँक्वेट हॉल, त्या ठिकाणी आपण एक धडक तपासणी केली कालच। त्या अनुषंगे तिथे आपल्याला जे ज्वारीचं पीठ होतं किंवा याचं पीठ होतं ते वापरतात रोटी वगैरे तयार करायला किंवा ते करायला, त्यामध्ये आपल्याला जिवंत किडे सापडले। हो, तर त्याचे मी तुम्हाला व्हिडिओ पण शेअर केलेले आहे। आणि त्याच्यामध्ये तिथं फिफोचं पालन पण केलं जात नाही आहे। जे मटेरियल येते, जे रॉ मटेरियल येते त्याचे रेकॉर्ड त्यांनी ठेवलेले नाही आहे। त्या अनुषंगे त्यांनी बाकीच्या गोष्टी पण ज्या आहेत, पिण्याच्या पाण्याची जी सुविधा आहे त्याच्यानुसार पिण्याच्या पाण्याचा रिपोर्टसुद्धा त्यांच्याकडे अवेलेबल नाही।